पर्व क्रमांक 1 पश्चिम जावली प्रीमियर लीग मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल छोट्या उसळीचा आहे. अंगाला भेदणारा बॉल पायाला जाऊन भेदतोय. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होईल. त्याचबरोबर आपण उद्या होणारा पहिला सामना तो आपण अनाउन्स करत आहोत. श्रेया स्पोर्ट्स आणि श्री स्पोर्ट्स हा उद्या ठीक 9 वाजता 8:30 वाजता हा सामना सुरू होईल. तुम्हाला 8:15 ला रिपोर्टिंग करणं फार महत्वाचं आहे. 8:15 ला टॉस होईल आणि 8:30 ला तुमचा सामना सुरू होईल. याची नोंद घ्या. समोरच्या बाजूला बॉल सीमारेषच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. येतोय चौकार. प्रारंभिक जोडी हर्ष आणि सतीश सनसी प्रारंभिक जोडी आहे. बॉलर अमर बामरत जिल्हा आयकॉन. फटका खेळलाय वाईडिश लॉंगॉपला. खेळाडू बॉलचा पाठमोरा करतायत. अडवण्याचा प्रयत्न तिकडे झालेला आहे. या बॉलच्या पाठीमागे 2 धाबा येतील. नाणेफेकीचा कौल आरोही 11 ने जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराज 11 ला आमंत्रित केलेला आहे बॅटिंगसाठी. हर्ष तयार. वळवण्याचा प्रयत्न चांगला केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. कोणतीही धाब्या बॉलच्या पाठीमागे येणार नाही. आरोही 11 कडून जिल्हा आयकॉन म्हणून अमर बामरस खेळत आहेत. उरमोडी परिसरातील वडगाव गावचे खेळाडू आहेत. तर एका बाजूला हर्ष तयार. बॅक टू द बॉलर. बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. बालंबाल बचावलेले आहेत. नशीब आज बलवत्तर आहे. अमर बामरस यांच्या हातामधून बॉल निसटलेला आहे. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. वेळीची अचूकता या बॉलच्या पाठीमागे साधता आली नव्हती. फटका थोडासा फसला होता आणि अमर बामरस यांच्या दिशेने येणारा बॉल हाताच्या उंचीमधून निसटला. मिळाले जीवनदान. पुन्हा एकदा आपण या बॉलची क्रिया पाहूया. राऊंड द विकेट गेले होते अमर बामरस. आडव्या बॅटने क्रीजच्या खोलीचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न हर्ष यांनी केला, परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. मिळालं ते जीवनदान. बॉलर तयार. शरीरापासून दूर ठेवलाय. शॉर्ट फाइंडिंगला खेळाडू होते. त्यांच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सर 4 धावींसाठी सीमारेषा तोडतोय. धावसंख्या वाढवणारा चौकार येतोय. एका ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 10 धावा धावफलकावरती आलेले आहेत आणि फटका चांगला होता. शप्पल झाले होते आणि क्रीजच्या खोलीचा चांगला वापर हर्ष यांनी केला आणि बॉल पाठवला सरळ 4 धावांसाठी. धावसंख्या आहे एका षटका अखेरीस 10 धावा. बॅटिंग करत असताना टीम विराज 11 नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर स्पर्धा पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चं आयोजन. आजचा पहिला दिवस. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. चला घाई करा दोन्ही टीम आरोही 11 आपल्याला विनंती आहे की अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहे. त्याची नोंद आपण घ्या आणि वेळ फार कमी आहे. त्यासाठी आपण घाई करा. आपण सकाळी लेट सुरू केलेला आहे ना, त्यासाठी आपण सहकार्य करा. आपण अधिकचा वेळ घेऊ नका रेग्युलर ओव्हर मध्ये. सुशांत कदम सोरगे उमरी ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. षटक क्रमांक 2 सांभाळतील. बॅटिंग मध्ये आता स्ट्रायकर एंडला जिल्हा आयकॉन वाई तालुका आसरे गाव सतीश सनस तयार. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल वळवण्याचा प्रयत्न. वाऱ्याच्या वेगाबरोबर बॉल निघून चाललाय. सरळ 4 धावांसाठी मिळेल तो चौकार. आक्रमण केलेला आहे सतीश सनस यांनी. ओव्हर द विकेट गेले होते. सुशांत कदम उजव्या स्ट्रीच्या बाहेर जाणारा बॉल वळवला. छोट्या उसळीचा बॉल. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये जे अंतर होतं त्याच्यातून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. जी दरी निर्माण झाली होती ना, त्या दरीतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही. त्यामुळे दुःखाची दरी तुम्हाला नेहमी ती पार करावी लागते. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. वळवण्याचा हाही प्रयत्न चांगला आहे. बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हवाई फायर. येतोय तो षटकार.
धावसंख्या झपाट्याने पुढे चालली आहे, वेग पकडलेला आहे. सुशांत कदम यांच्यावरती केलेला आहे आक्रमण. सर्व डावपेचांचे उधळून लावलेले आहेत. नव्याने काही डावपेच आखावे लागतील. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवावं लागेल. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आहे, सोडून दिलाय. खेळण्याचा प्रयत्न केला नाही, पंचांनी कळवलेला आहे दिशा खराब आहे, व्हाईट बॉल. सुशांत कदम क्षमता आहे, चांगली गोलंदाजी करू शकतात. एक गाव 11 मध्ये त्यांचा खेळ निश्चित चांगला आहे, परंतु आता या प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ त्यांना करावा लागेल. प्रत्येक दिवशी जीवनामध्ये काही ना काहीतरी अडचणी आहेत. क्रिकेटमध्येही तसंच आहे, प्रत्येक मॅच काही ना काहीतरी अडचणी असतात. त्या अडचणीतून मात आपल्याला करावी लागते. म्हणून जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये परिस्थितीला शरण कधी जाऊ नका, तर परिस्थितीवरती मात करा. एखादी परिस्थिती समस्या कधी बनते, जेव्हा ती परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर जाते. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीवरती तुम्हाला मात करावं लागेल. बॉलर सुशांत कदम तयार. थोडासा पुढे ठेवला, वळवण्याचा प्रयत्न. हा चांगला बॉल आहे, मनोबल वाढवणारा बॉल आहे. जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये अशी वेळ येते ना, ज्यावेळेस स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागतं. आणि इकडेही या सामन्याचं गांभीर्य लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत एकही सामना जिंकला नाहीये आणि दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. त्यामुळे कोणता संघ पहिल्या विजयावरती शिक्कामोर्तब करेल. बॉलर तयार. वळवण्याचा प्रयत्न, अपील केली होती, परंतु बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावू शकला नाही. आलाय तो डॉट. कमबॅक चांगलं केलेलं आहे सुशांत कदम यांनी. सुरुवातीचे काही बॉल जरी महागडे असले ना आणि काही बॉल दिशाहीन जरी असले ना, तरी त्यानंतर लागोपाठ त्यांनी 2 डॉट टाकलेले आहेत आणि सतीश सनस, वाई तालुका आसरेगाव यांना उभं केलंय. सुरुवातीच्या 2 बॉलवरती भयानक आक्रमण सतीश सनस यांनी केलं होतं, परंतु त्यानंतर आता सुशांत कदम उमरी यांनी आता कमबॅक केलेला आहे. वळवण्याचा प्रयत्न केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये पाठवलेला फटका सरळसा धावेंसाठी. पुन्हा एकदा केले आक्रमण सतीश सनस यांनी. धावसंख्या पुन्हा वेग पकडते आणि आता जाऊन पोहोचलेली आहे 27 धावा बिनगडी बाद. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया ओव्हर द विकेट. एक पाय पुढे काढत, एक चांगलं टायमिंग, एक चांगली प्लेसमेंट होती आणि बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. पुन्हा एकदा आपण या फटक्याची क्रिया स्पोर्टेक्स लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून पाहत आहोत. बॉलर तयार. कमी गतीचा बॉल आहे, त्याला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉल सीमारेषा चिरेल का, अडवण्याचा प्रयत्न सीमारेषे लगत. निश्चित झालाय, काही धावा संघासाठी वाचवलेल्या आहेत. 29 धावा धावफलकावरती आहेत. 0 गडी बाद. षटक क्रमांक 2 चा थरार. पॉवर प्ले क्रमांक 1 तुम्ही पाहिला, आता पॉवर प्ले क्रमांक 2. आतापर्यंत 19 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 29 धावा बिनगडी बाद. विराज 11 नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना. या सामन्यामध्ये परिणामांची जाणीव दोन्ही संघांना ठेवावी लागेल. किंबहुना आपण चर्चा करतो ना की परिणामांची जाणीव न ठेवता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाते आणि परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. आणि इकडे दोन्ही संघांना परिणामांची जाणीव ठेवावी लागेल, कारण हा सामना दोन्ही संघाच्या बाजूने जर आपण पाहिल्यानंतर जिंकणं फार महत्त्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये आपली घोडदौड किंबहुना पॉईंट टेबलचं दार जर उघडं करायचं आहे ना, तर हा सामना जिंकावा लागेल. ओव्हर नंबर आता 3 साठी ऋषी जाधव उमरी ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. चला घाई करा, आपण वेळ घेताय. दोन्ही संघांना विनंती आहे मित्रांनो, 2 सामने अजून कव्हर करायचे आहेत आपल्याला, त्यासाठी आपण सहकार्य करा ही कळकळीची विनंती आहे. आपण अधिकचा वेळ रेग्युलर ओव्हरमध्ये घेऊ नका. 29 धावा 0 गडी बाद. जिथे पहिल्या विकेटसाठी 29 धावांची पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये उभी राहिली आहे. आता स्ट्रायकर एंडला फलंदाज हर्ष बादापुरे कासानी बॅटिंगसाठी तयार होतील. पठारावरील खेळाडू. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय आणि जमेची बाजू काय असेल तर सतीश सनस यांना स्ट्राइक वरती आणलेला आहे. 22 धाव पंच रुपेश सावंत कळवतायत. स्क्वेअर लेग पंच शिवा बैती सर. हे ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये उभे असताना आपण पाहत आहोत, जिथे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. आणि षटक क्रमांक 1 ऋषी जाधव यांना तुम्ही पाहत आहात. गोलंदाजी करतायत आरोही 11 कडून.
बॅकलिपचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी सबसे हटके 100%. बॉल सीमा पार. बॅट्समन आहेत सतीश सनस, आसरे आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार, 4 धावा चौकार. आपल्या फटक्याकडे पाहतच राहिले. बॅकलिपचा वापर चांगला केला होता. वीरेंद्र सहवाग स्टाईल हा बॉल पाठवून दिला सरळ 4 धावेंसाठी आणि ऋषी जाधव यांच्यावरती आक्रमण केले. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल पॉइंटच्या डोक्यावरतून खेळला सरळ 4 धावेंसाठी. विकेटसाठी जाळं विणावं लागेल ऋषी जाधव आणि टीम आरोही 11ला. छोट्या उसळीचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आलाय तो डॉट बॉल. संपर्क होणं फार महत्वाचं आहे. बॅट आणि बॉलचा संवाद घडणं फार महत्वाचं आहे. त्याच वेळेस काही धावा आणि किंबहुना विकेटसाठी जाता येईल गोलंदाजांना. डॉट आलाय. मनोबल वाढवणारा बॉल प्रभावित करतोय सतीश सनस यांना. आतापर्यंत टाकलेले 3 बॉल धावा खर्च केलेले आहेत. आतापर्यंत 4. बॉलर पुन्हा तयार. ऋषी जाधव ओव्हर द विकेट. पाठीमागे ओढलेला बॉल, परंतु याही बॉलला उसळी कमी आहे आणि सतीश सनस थोडेसे हताश होत आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित करतायत, ताकद लावतायत, परंतु संपर्क नाहीये. हाही डॉट बॉल. निश्चित खेळपट्टीवरती चाललंय काय, म्हणजे डोळ्यात तेल घालून खेळणं किती महत्वाचं आहे. या खेळपट्टीवरती कधी बॉल उसळतोय तर कधी खाली राहतोय. म्हणजे या अशा बॉलला खेळण्यासाठी फलंदाजांना कसरत करावी लागेल. गोलंदाज ऋषी जाधव तयार. समोर सतीश सनस, जिल्हा आयकॉन. हाई बॉल पाठीमागे ओढला, लॉंग लेगला बॅकअप नाही आणि 30 सीमारेषा. बॉल चिरतोय सरळ 4 धावेंसाठी. फार वेळानंतर मिळालेला विराज 11ला आहे चौकार आणि हा चौकार सतीश सनसांच्या बॅट मधून येतोय. बॉल सीमारेषा तोडतोय, फोडतोय सरळ 4 धावेंसाठी. धावसंख्या पुढे सरसावत असताना आता जाऊन पोहोचलेली आहे 40 धावा बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना विराज 11ची धावसंख्या आहे. नाणेफेकीचा कौल आरोही 11ने जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय शेवटचा बॉल. याही बॉलला चांगला फटका. हाही बॉल पॉइंटच्या डोक्यावरतून उडवून दिलाय. बॅकवर्ड डीप पॉइंटला बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. आणखीन एक येतोय लागोपाठचा दुसरा चौकार. षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे. 44 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. प्रथम बॅटिंग करताना विराज 11. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आलेले आहेत. आयोजन समितीने घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ पहिल्या दिवशी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्यावेळेस एखाद्या आयोजनाची पोचपावती जर तुम्हाला पहिल्या दिवशी मिळते ना, तर आयोजक पुढील एका मोठ्या आयोजनासाठी तयार होत असतात आणि या आयोजनाला संपन्न करण्यासाठी छोट्यापासून मोठ्यापर्यंत घेतलेली मेहनत, अनेक रात्रींचे केलेले दिवस याचं फळ पहिल्या दिवशी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि या पहिल्या दिवशी या स्पर्धेने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. एक चांगलं आयोजन. निश्चित अनेक वर्ष ग्रामीण भागामध्ये 22 गाव प्रीमियर लीग आपण पाहत आलो आणि त्यानंतर या भागातली पहिली प्रीमियर लीग या मुंबईमध्ये आणि नवी मुंबईच्या नगरीमध्ये पहिल्यांदा आलेली आहे. पश्चिम जावली प्रीमियर लीग या नावाने. सचिन सिंदकर सरांचा आपण सन्मान करत आहोत. जे पेशाने पत्रकार आहेत त्यांना आपण स्नेहपूर्वक सन्मानित करूया. पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1च्या वतीने आपण सरांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. या स्पर्धेची आठवण भेट आपण त्यांना सन्मान चिन्ह प्रदान करत आहोत आणि सरांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संदेश माने ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत. चला घाई करा, वेळ घेऊ नका. संदेश माने ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करत आहेत. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनची स्थापना आणि त्यानंतर आलेली ही पहिली प्रीमियर लीग वळवण्याचा प्रयत्न. याही बॉल बद्दल आपण चर्चा करूया. फटका बेमिसाल आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी हर्ष बादापुरे कासानी यांच्या बॅट मधून आलाय हा षटकार.
भाई अभी ये भी कहा पीछे रहने वाले. दुसऱ्या बाजूने आक्रमण, एका बाजूने आक्रमण आपण पाहिलं, आता दुसऱ्या बाजूनेही होतंय भयानक आक्रमण. म्हणजे कुठेतरी हे आक्रमण थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल. एका मिनिटात आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. एखादा सल्ला चावीसारखा असू शकतो आणि गुच्छे की आखरी चाबी टाला खोल सकती है. बॉलर तयार, अद्यापही सुयश मिळालं नाहीये. संदेश माने तयार. पहिला बॉल महागडा आहे, आता दुसरा बॉल टाकण्याची तयारी करत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय. याच बॉलच्या आपण चर्चा करत आहोत ना, जिथे फलंदाजांना कसरत करावी लागते. आता गोलंदाजीमध्ये असणारी लकब पुन्हा एकदा दाखवावी लागेल, कारण संघाला अद्यापही यश मिळालं नाहीये आणि पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आरोही 11 संघ आहे आणि विराज 11ने अद्यापही विकेट गमावली नाहीये. वेगाने उसळणारा बॉल एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागतायत हर्ष बादापुरे, परंतु पंचांनी दाद फेटाळलेली आहे. क्वालिफाईड पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. डॉट आलाय, खेळण्याचा पूर्ण प्रयत्न फसला. हर्ष बादापुरे यांचा 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल शिल्लक. बॉलर पुन्हा तयार. क्षेत्ररक्षक समोरच्या बाजूला आहेत. या बॉलची फेकी केली जाईल, आणखीन एक धाव मिळेल आणि धावसंख्या पुढे जाईल. 51 धावा धाव फलकावरती. विराज 11 प्रथम बॅटिंग करत असताना अर्धशतकी खेळी या संघाने आता पूर्ण केलेली आहे आणि या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आपण पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन बद्दल चर्चा करत आहोत. बाळूदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना वाटचाल करत आहे आणि त्यांचे संपूर्ण पदाधिकारी. यावेळेला जागेवरतून बॉल सरळ सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. आसमानी टोला आणि फलंदाज सतीश सनस यांच्या बॅटचा बोलबाला. षटकार. काय टायमिंग होतं. बॅट स्विंग अप्रतिम होती सतीश सनस यांच्याने, फेकून दिलाय सरळ 7 धावांसाठी. एक उत्तम फिनिशर म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु आता ते आघाडीला बॅटिंग करतायत. हा बॉल चांगला आहे. संदेश माने यांचंही कौतुक करावं लागेल. पंचाकडे मागितलेली आहे या बॉलसाठी दाद. खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला या बॉलच्या पाठीमागे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 57 धावा. 0 गडी बाद. अंतिम षटक शिल्लक आहे. या पहिल्या डावातला आपण चर्चा करतोय. पश्चिम जावलीची प्रीमियर लीग आहे. हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला ना, तर जावली तालुक्यात येणारा हा परिसर आहे आणि कास पठारच्या अगदी बाजूला, म्हणजे कास पठारचा एक थोडासा भाग या पश्चिम जावलीच्या परिसरामध्ये येतो. त्याची आपण चर्चा केली. कास पठार म्हटलं की जैव विविधतेने नटलेला हा संपूर्ण परिसर डोंगराळ भाग आहे. आणि पुढील टॉसही आपण अनाऊन्स करूया आणि पुढचा टॉस आहे तो आपण अनाऊन्स करत आहोत. श्री 11 आणि सावकर 11 आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस आहे आणि आपण या संपूर्ण परिसराबद्दल चर्चा करत आहोत. गर्द झाडी म्हणून या परिसराचा उल्लेख आहे. अनेक गावं जर आपण पाहिली ना, तर नदी पात्राच्या कडेला काही गावं आहेत, काही डोंगराच्या मध्यभागी आहेत आणि काही डोंगराच्या वरती देखील गावं आहेत. असा संपूर्ण परिसर आहे. मग वासोट्यासारखा किल्ला असेल, किंबहुना आता होणारं पर्यटन स्थळ, म्हणजे गोड्या पाण्यातला सर्वाधिक मोठा प्रकल्प हा मुनावळ्याला होत आहे आणि तो पश्चिम जावलीमध्ये आहे. त्याची आपण चर्चा करूया. म्हणजे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पश्चिम जावली म्हणून पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु अडवण्याचा प्रयत्न होईल का. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी येतोय तो चौकार. म्हणजे गोड्या पाण्यातला हा एक मोठा प्रकल्प आहे. त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयाच, जो पश्चिम जावलीमध्ये होणार आहे. आणि ही सर्व गावं तिकडे बाजूला आपण पाहिलं ना, तर पश्चिम जावलीमध्ये येतात आणि त्यानंतर काही गावं जर आपण पाहिली ना, तर बामणोलीच्या जवळपास आहेत. त्यांच्यामध्ये रंगणारा हा रणसंग्राम. अंतिम षटक ऋषी जाधव उमरीचे आहेत. हे षटक हाताळत आहेत. प्रयत्न हाच राहील की कमी धावा मला या षटकामध्ये द्यायच्या आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज हर्ष बादापुरे. वळवण्याचा प्रयत्न हाही चांगला झालेला आहे. ऑन साइडला बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी लागोपाठचा दुसरा चौकार येतोय. दोन्ही फलंदाजांनी आक्रमण बॅटिंग केली आहे. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय आहे एखाद्या क्षेत्रातला आणि तोच इकडे पाहायला मिळतोय बॅटिंग करताना.
हर्ष बॅटिंग करतायत. वैयक्तिक आतापर्यंत त्यांनी 91 धावांचा खेळ उभा केलाय. सतीश सनस 43 धावा. या प्रीमियर लीग मधलं दुसरं अर्धशतक झळकवण्याची संधी सतीश सनस यांना आहे. वैयक्तिक 43 वरती खेळतात. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडला हर्ष बादापुरे आहेत, ज्यांनी आतापर्यंत बॅटिंग करताना 19 धावांचा खेळ उभा केलेला आहे. क्रिकेटचं स्वरूप फार बदललं. जिथे ग्रामीण क्रिकेट आपण म्हटलं ना की पश्चिम जावलीचं, काही मैदानं चांगली आहेत, परंतु काही मैदानं, काही आपण स्पर्धा माळावरती किंवा शेतामध्ये खेळतो आणि काही स्पर्धा जर आपण पाहिलं ना तर नदीपात्राच्या मैदानावरती खेळतो. विकेटचं होतंय पतन. आणखीन पहिला धक्का लागेल आणि फलंदाज हर्ष बादापुरे माघारी येतील आणि स्ट्राईक वरती आणलेला आहे सतीश सनस यांना, ज्यांनी 2 बॉल 2 चौकार खेळले आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज हर्ष बादापुरे कासानी रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट होत आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती विजय आलेले आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित केला, परंतु या बॉलच्या पाठीमागे फलंदाजा ताकास्तूर लावू दिला नाही. फलंदाजाचे डावपेच उधळून लावले आणि स्ट्रायकरला सतीश सनस आहेत, जिथे ओव्हर नंबर 5 मध्ये ऋषी जाधव यांना तुम्ही पाहत आहात. चला टॉस साठी आलात का आपण टॉस करूया. सावकर 11 आणि श्री 11 यांच्यामध्ये टॉस होत आहे आणि पंचांनी कळवलेला आहे हा नकारात्मक. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल, जिथे अतिरिक्त धावेमध्ये भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 66 धावा, 1 गडी बाद. टॉस आपण यानंतर करणार आहोत, याची नोंद आपण घ्या. सावकर 11 आणि श्री 11 यांच्यामध्ये पुढील टॉस होत आहे. क्षेत्ररक्षक लॉंगलेगला नाही आहेत. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. बॉलचा पाठमोरा करण्यासाठी अडवला जाईल का नाही. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. हा आणखीन एक बेमिसाल फटका येतोय. सीमारेषा चिरतोय ओव्हर द विकेट. ऋषी जाधव आपटलेला बॉल वळवण्याचा प्रयत्न. सरळ 4 धावेंसाठी बॉल हुक केलाय. धावसंख्या पुढे सरसावेल जाऊन पोहोचलेली आहे 70 धावा आणि सतीश सनस 47 धावांवरती बॅटिंग करतायत. 1 बॉल शिल्लक आहे आणि त्यांना अर्धशतकी खेळीसाठी 3 धावा हव्या आहेत आणि संघाची धावसंख्या आहे 70. असं विश्लेषण करूया. ऋषी जाधव अंतिम बॉल घेऊन निघतील. अर्धशतक पूर्ण करून देतील का की नाही करून देतील, किंबहुना विकेट मिळवतील आणि धावसंख्या स्थिर राहील की वाढेल, असा या बॉलच्या पाठीमागे दडलंय काय. ऋषी जाधव उमरी शेवटचा बॉल या डावातला घेऊन निघतील तर सतीश सनस जिल्हा आयकॉन वाई तालुका आसरेगाव. क्षेत्ररक्षक धावतायत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. पश्चिम जावली प्रीमियर लीग मधलं वैयक्तिक दुसरं अर्धशतक झळकवणारे जिल्हा आयकॉन सतीश सनस वाई तालुका आसरेगाव यांनी दुसरं अर्धशतक पश्चिम जावली प्रीमियर लीग मध्ये ठोकलेलं आहे आणि बॅटिंग करताना 51 धावा त्यांनी 18 बॉल मध्ये केल्या. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना